अर्थातच जय बजरंग रोहाच्या खेळाडूंसाठी रोहित म्हात्रेसाठी शुभेच्छा असतील. धन्यवाद धन्यवाद. चला तर जय बजरंग रोहा संघाचा महत्वाचा खेळाडू जो मध्यरक्षकाच्या हाती खाली काम करतो, वेळ पडली तर लकी पॉइंट काढून संघाला तारतो असा जय बजरंग रोहा संघाचा अष्टपैलू खेळाडू रोहा संघाचा रोहित म्हात्रे याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. तर सामन्याकडे घेऊन जातोय. मी म्हटलं की धुरला उडणार, आता जास्त धुरला उडलेला आहे. धन्यवाद. लाईनमॅन चला. रसिकांनो आणि खेळाडूंनो, हर्या कुस्तीकर तुम्हाला पाहायचा असेल तर आताच पाहून घ्या. ज्याच्या हातात कॅमेरा आहे, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून सोडलंय. काय रील्स बनवतो मित्रांनो, कमाल असते या खेळाडूची, आपल्या व्यक्तिमत्वाची. रोहा स्पोर्टचा हा तारा आहे, संपूर्ण महाराष्ट्रात याचं नाव झालंय. रोहा स्पोर्ट चॅनलला तुम्ही पाहू शकताय, रील सुद्धा पाहू शकताय. तर मैदानाकडे घेऊन जातोय. एक धडाडीचा सामना, महत्वाचा सामना तुमच्या भेटीला. ओ हो हो, यशस्वी झाला. राकेश गायकवाड धडाडीचा एक आत्मविश्वास ज्याच्यात भरलेला आहे. प्रत्येक जण खेळावर प्रेम करतोय, आपल्या स्वतःवर प्रेम करतोय. तर प्रेम कोणावर करावं, प्रेमाचा विषय आला तर नक्कीच सांगेन की प्रेम रुक्मिणीच्या लालसोठावर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं आणि मोर पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम गोपिकाच्या मादक लिलांवर करावं, पेंड्यांच्या बोबड्या बोलावरही करावं. यशोदेच्या दुधावर, देवकींच्या आसवावर आणि बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फालावरही करावं. प्रेम कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जालावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करायचंच आणि ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं, परंतु प्रेम हे नक्की करावं. कवी कुसुमाग्रजांची कविता आहे, आठवली असेल कोणाला तर नक्कीच. जबरदस्त. तर बघूया जय बजरंग रोहा. तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी सुद्धा इतिहास. कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा की मी अजून जिंकलेलो नाहीये, कारण शर्यत अजून संपलेली नाहीये.
तुला बोलणारे नेहमी बोलतच राहतील, तुझ्या क्षमतेवर नेहमी प्रश्नचिन्ह उभे राहतील, परंतु तुझ्या विजयानं सर्वांची तोंड बंद करायची आहे. पडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा. आज या आयोजकानं ही स्पर्धा यशस्वी करून दाखवलेली आहे. हो जबरदस्त सामना. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अंजन कंजन करवंदीच्या काटेरी देशा, बकुल फुलांच्या प्राजक्त्याच्या दलदारी देशा. आठवलं असेल सर्वांना प्रत्येकाचा बालपण. एक चांगली चुरस, एक उपांत्य फेरीची लढत आपण पाहताय. ने मजसीने भरत मातृभूमीला, सागरा प्राण तलमलला. असाच प्राण प्रत्येक जण गावाच्या नावासाठी झोकून देतो प्रत्येकाला. तर आयुष नावाचा बादल चढाई करतोय. एक नौकुरा कोरा करकरीत असा हा खेळाडू आयुष चढाई करतोय. 3-4 येथे नको निराशा, थोड्या पराभवाने भारतास बोध केला येथेच माधवाने. हा देश सैन्य प्याला गीताग्य अमृताचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. किती छान वाटतं. कालचाला भेटता द्यावली. रुपेश रटाडे, महेश मोरे आणि राज रटाडे यांच्याकडून समालोचकासाठी आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहताय. कलेला मान आणि दान देणारी व्यक्तिमत्व. धन्यवाद. मैदानाकडे जाऊया. तर सामना होईल चुरशीचा. जय बजावराव 5 तर मुंढाणी 3. हो प्रयत्न जिकरीचे भगीरथी प्रयत्न पाहायला मिळतात. हो गर्जना घात. अचानक झालेला हा दणका थांबवले आयुष्याला. गावदेव मुंडाणी संघाचा उगवता सितारा रेसिंग स्टार. भूमिकंपन टच. आता मात्र राकेश गायकवाड आहे. अग्नि मुद्रा स्वभाव, आक्रमकता ओसाडणारी ही खेळी राकेश गायकवाडची. आज जर राकेश गायकवाड पाहिला तर खरोखर हालाकीच्या परिस्थितीतून ज्यांनी कठोर मेहनत घेतली, अनेक संकटे त्याच्या समोर आली, परंतु संकटांना न थांबता न दबकता महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय मेहनतीच्या जोरावर झाला हा खेळाडू. बघा राकेश गायकवाड. आता मात्र दिनेश घासे आणि राकेश गायकवाड यांच्यामध्ये भेदकता. प्रयत्न प्रगतीपथावर
आणि राकेश गायकवाड सुपर टक्कर होतीये. याच साठी केला होता अट्टहास. याला म्हणतात सेमीफायनल. पैसा आता वसूल झालाय. हो जतीन घासे विरोधकांचा कणा मोडणारी ही रेड, आक्रमकता वसणणारी आणि श्वास रोखून धरणारा हा प्रेशर, तुफानी झंझावत आणि प्रभाव तुम्हाला पाहायला मिळतोय. थेट हृदयात घुसणारा हा जोश, 6-6 पायाखालची दुनिया हलवणारा हा टच तुम्ही पाहाल. चमक फोडणारी पकड आणि वीज पाडावी असा पायांचं काम तुम्ही पाहिलं. हो दिनेश घासे ऍडव्हान्स, मात्र यशस्वी. जय बजरंग रोहा. हा रेडर नाही तर गडगडाचा धनी आहे. श्वास आवरा तर क्षण साधा नाही. हा क्षण कबड्डीचा फटाकडा आहे. शरीरातून ज्याला पेटवणारा हा क्षण जतीन घासे चमकलाय. तडाख्याच्या विद्युत वर्तुळात अडकलाय. पब्लिको हा क्षण तुम्हाला आनंद देईल. धाडसाची गर्जना रोज आपल्या गावात पाहायला मिळणार नाही. तर चढाईसाठी राकेश गायकवाड असं पाऊल टाकेल की विरोधकांची नाडीच गहाल होईल. गावदेवी मुंढाणी विरुद्ध जय बजरंग रोहा. 3:06 झालेली आहेत आणि अंतिम सामन्याकडे सर्वांचा आता लक्ष असेल. मान्य श्री चंद्रकांतजी भोईर साहेब, मान्य श्री चंद्रकांतजी भोईर साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावे. रेड मध्ये तो धावत नाही, वेग त्याच्या मागे धावत आहे. बोन असा आहे मैदानावरचा त्याचा एक क्षण म्हणजे गावाच्या इतिहासातला सोन्याचा अध्याय. तो अध्याय आज कोण लिहेल मैदानात. हा खेळ नाही आहे, हे शौर्याचं शिलालेख कोरण आहे मित्रांनो. टॅकलची पकड नाही तर 2 हातात बांधलेलं भाग्य आहे. तर काय योगायोग होईल, अंतिम सामना विजेता कोण होईल. धन्यवाद राजेशजी साहेब, आपण उपस्थित राहिलात. या स्पर्धेत शोभा आपण वाढवली. दिव्य सोहळा पाहुरी डोला, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. प्रथमोपचार घ्या. ह्या लहान मुलांना चांगलं काम केलंय. मग लाईनमॅन असो, खेळून पाणी असो, व्यवस्थित पोच केला या लहान मुलांना. चांगली धावपळ आहे. छान. त्याचा सुद्धा सन्मान करा असं मला वाटतंय. तर श्वास रोखून धरा, तर हा खेळ नाही शौर्याचा जंगी बाजार आहे. रेडर पावलांच्या टोकावर कविता लिहितोय आणि डिफेंडर स्वाक्षरी मागतोय. मुलांना हा खेळ नाही, हा हृदयाचा अटॅकचा लाईव्ह कार्यक्रम आहे. इतक्या जोरात आमचे खेळाडू अटॅक करतायत की
गावच्या देवळातली घंटा पण हल्ली असेल असं वाटतोय. काय क्षेत्ररक्षण छान. हे मुरलेले हात नाहीत तर रायगडचा अभिमान आहे. अनेकांचे आधार अपडेट झालेत या मैदानावर असं म्हणावं लागेल. जतीन घासे हा खेळ जिद्दीचा, हा जोश आहे, आमच्या गावाची ओळख आहे असे हे आमचे खेळाडू सांगतायत. चढाई 10.5 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा चढाई पट्टू चढाई करतोय. याचा सत्कार करावाच लागेल. झोकून दिला स्वतःला. बास बा धुरला उडवलेला आहे. याचं नाव समजेल का? छोटा पोलीस पाटील. मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या लवकरच घेतल्यात. छान आहे. चढाईसाठी आयुष आरुष हा सुद्धा चांगला खेळाडू तयार होते मुंडाणी संघासाठी. आज पंचांनी सुद्धा कार्डवर कार्ड दाखवलेले आहे. स्वागत आहे. असंच आपल्या कार्डचा पुरेपूर वापर करत चला. आपल्याकडे सुद्धा शस्त्र आहे, अस्त्र आहे. शिस्त येणं खेळणं सुद्धा गरजेचं आहे. खेळून दिमागाने खेळत चला. शांतता संयम आणि कार्यक्रम हा तुमच्या खेळाचा मूलमंत्र आहे. धुर धुर धुरला उडतोय मैदानात. 8-13 बेधडक तर निघालाय पुन्हा एकदा जतीन घासे. जय बजरंग रोहाच्या प्रांगणात खोलवर चढाई करेल. काय माणस असेल या खेळूचा, काय आत्मविश्वास आहे. जागू दे तुझ्यातील आत्मशक्ती आणि होऊन दाखव या जगाला धडाकेबाज. आली रे आली, थर्ड रेड आली. राकेश गायकवाड म्हणते माझी आता सटकली. बोनस पण ऑन राकेश गायकवाड साठी. वादळ आम्ही मावळ आम्ही, अरे मरणाचा भी काल आम्ही. रणमस्तांची सातावची, अरे भ्या कुणाला धावतो र. प्रीत तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोज र खायाची. रयतेचा राजा तू आम्ही हात रतायाच, जिंकत नाही जबर तवर झुंजत राहायचं. झुंजणे आहेच मित्रांनो. खरोखर भरपूर माऊली आहेत. स्वागत आहे तुमचं. जबरदस्त सामना रंगलाय. 15-9-15. तर मेल्या मढ्यात प्राण फुंकणारी संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बुलंद सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर देव मस्तकी ठेवून अवघा हल्ला कल्लोल उठवणारा वादळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गेले 350 वर्षानंतरही आजही
बालमुखातून उमटणारा जयघोष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर निघालाय पुन्हा एकदा वरुण पाटील भरगंड शर्यतीचा खेळाडू मुंडाणी संघाचा रणगाडा चढाईसाठी मैदानात. या रणगाड्याला सुद्धा थांबवण्याची ताकद आहे, परंतु हा वरुण पाटील मल्टिपल गुणसंख्या घेऊन जाणारा खेळाडू आहे. मुंडाणी संघाशी माघार घेऊन जमणार नाही. वरुण पाटील पुन्हा एकदा माघार आहे. 5 मिनिट अजून भरपूर वेळ बाकी आहे. 15-9-9-15 कोण गाजवेल आजचं मैदान. आयोजकांचा आज 8 पूर्ण झालेला आहे. याच साठी केला होता 8. वरूनवर पूर्ण दारोमदार आहे. हे हत्यार भयंकर आहे. सामना भिरकवू शकतोय. जर रुलावर आला ना तर या मालगाडीला थांबवणे शक्य आहे. ओ हो 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 भरधाव वेग घेतोय पण जेरबद्ध केलाय. थांबवलं गेलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. जय बजरंगराव हा 16 मुंडाणी 9. अंतिम सामन्यासाठी जयत राहायचंय. आक्का देवी बोरी आपल्या तलवारींना धार लावून घ्यायचं. एक महायुद्ध आता छेडलं जाईल. रणसिंग फुंकला जाईल. 16-9. पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय राकेश गायकवाड. 5 विरुद्ध सावध पवित्रा दिनेश घासे मैदानात आहे. मुंडाणी संघासाठी वादळी खेळी करेल का हा खेळाडू. खोलवर चढाई कोपरा रक्षकावर हमला चढवला तो राकेश गायकवाडनं. 17-9. हा एक नौका खेळाडू मयूर रेड सक्सेसफुल करेल का मात्र महागार. कर्दन काल ठरलाय. राकेश गायकवाड या मैदानावर शेवटची 3 मिनिटं बाकी. फक्त एकच सामना आता बाकी राहिला तो म्हणजे अंतिम सामना. सन्माननीय विश्वाजी गोपाल साहेब जबरदस्त योगदान आपण दिलेलं आहे. एकच चांगला पवित्र आपण हाती घेतलेला आहे. प्लास्टिक सारख्या पिशव्यांचा कुठेतरी आला बसणं गरजेचं आहे. ही कापडी पिशवी खरोखर जबरदस्त व्यक्तिमत्व आहात आपण. अतिशय सुंदर. जवळजवळ 20 वर्ष हे ध्येय घेतलंय. हा वसा ज्याने घेतलाय. अतिशय सुंदर साहेब. कापड एवढ्या गर्दीत ना तरी आणून कापायच्या शिवायच्या त्याची बंद लावायचे आणि घरोघरचा वाटायच्या. मानसिक फक्त मानसिक समाधान आहे. असं काय जन्माला बरोबर काहीतरी केलं वेगळं करतो. खरोखर आयुष्यात पैसा भरपूर कमवा, परंतु आज एक व्यक्तिमत्व मी पाहिलं. विश्वाजी गजानन गोपन
जवळजवळ 20 वर्ष त्यांनी एक वसा घेतलाय. स्वतः ठरवलं की या जगाला काहीतरी देणं आहे माझं. या गावासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण जिथे तिथे पोचतील तिथे तिथे सो खर्चाला ते कापड घेऊन येत आहेत, स्वतः पिशव्या शिवतायत आणि खरोखर जवळजवळ 5 लाखाच्या वर आतापर्यंत त्यांनी सर्वांना पिशव्या पोच केलेल्या आहेत, वितरण केलेलं आहे. याला म्हणतात ध्येय. वेळा जोरदार टाळे होऊन जाऊ दे अशा व्यक्तिमत्वासाठी. हल्ली पैसा भरपूर कमवतात, परंतु या पैशाचा वापर खरोखर आज त्यांनी त्यांच्या जमापुंजीतील खारीचा वाटा स्वतःने उचललाय. सो खर्चानं आज प्लास्टिक मुक्त सुधागड रायगड महाराष्ट्र करण्याचा त्यांचा हा ध्येय. शुभेच्छा तुम्हाला. असं एखाद्याचं ध्येय हवंय. लाजवाब साहेब, अतिशय छान. पहिल्यांदा कोणी असं पाहतोय, फक्त मानसिक समाधान मिळावं यासाठी यांनी झोकून दिलंय. निस्वार्थी प्रेम हे योगदान आहे साहेब तुमचं. अतिशय सुंदर सुंदर. कारण प्रत्येकाचा स्वार्थ असतो प्रत्येक गोष्टी मागं. तो असा माणूस पाहिलाय. ध्येय वेळा जबरदस्त. विश्वाजी गोपन साहेब, असा नाद असावा. नाद केला साहेब पण वाया नाही गेला. कमाल झाली आहे. देव नक्की तुमच्या पाठीशी उभा राहील. छान.